You don't, man.
प्रीमियर लीग 2025च्या पर्वामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। दर्जेदार स्पर्धा आहे तर प्रत्येक वर्षी पहिल्या पर्वापासून आम्ही या स्पर्धेसोबत जोडले जातोय आणि या वर्षी देखील आपण पाहतोय तितकं सुंदर आणि देखणं आयोजन। या स्पर्धेचं क्रीडांगण बदललं जरूर, पण स्पर्धेचा दर्जा मात्र कुठेच खालवला नाहीये। अतिशय दर्जेदार स्पर्धा, सुंदर वातावरण आपण पाहतोय, सकाळचं आल्हाददायक वातावरण, क्रिकेटला पोषक असं वातावरण आहे। आणि सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना आपण पाहतोय, एका बाजूला लाइटनिंग टायगर्स आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय माथी बिसॉन्सच्या दोन संघांमध्ये ही लढत। पण सध्या काय घडलं मैदानामध्ये, विकेट आपण पाहतोय, तिसरा धक्का लागतोय 30 या धावसंख्येवर। डीजे शौर्य पुन्हा एकदा आमच्या सोबत यंदाच्या वर्षी देखील जोडले गेलेत। स्वतः प्रोप्रायटर प्रतीक दादा आमच्या सोबत असतील। ऋतिक आणि प्रतीक ही बंधूंची जोडी आपण पाहतोय। विजन्सी अनंत प्रीमियर लीग 2025 अप्रतिम स्पर्धा आणि प्रत्येकी वर्षी सलग 3 दिवस आणि रात्र या दोन फॉर्मॅट मधून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। खरं तर काल आम्ही उसाटणे नाईट सरपंच चषक ही स्पर्धा कव्हर करत होतो, त्यामुळे याला आम्हाला देखील उशीर झाला। 5 वाजता रोहन ती स्पर्धा संपली। रोहन आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये, रोहन सिले वन ऑफ द बेस्ट कॅप्टन ऑफ जॉर्ज 11। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो वन ऑफ द बेस्ट फिल्डर अँड बॅट्समन ऑल्सो गँग। आणि या समोर खेळलाय, बॉलच बॅक समोर क्षेत्ररक्षक, कोणती मिस्टेक नाही, सिंगल कंप्लीट झाले। धावसंख्या आपण पाहिले सध्या 31-31 वर। आमचे बाहुबली सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये। हो राउंड द लेग्स, व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतो। अवांतर धाव, धावसंख्या चेक करा, आता येईल। आता आलोय मी, जे तुम्ही थोडा उशिरा आलोय, आता येईल आवाज युट्यूबला। एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरती या स्पर्धेचा थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतो। फुल टॉस, ड्राइव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला, गुड फिल्डिंग, गुड स्टॉप, चांगलं अडवलं चेंडूला। या षटकातले 2 चेंडू शिल्लक असतील, स्टिल 2 टू गो। एक असेल, आय थिंक एक असेल, कारण या ओव्हरचं विश्लेषण जर आपण पाहिलं 35-35 आहेत, 3.5 षटकांचा खेळ संपलाय। यावेळेस देखील मागे क्षेत्ररक्षक आहेत, फेकी उशीर आली आहे, रुपेश नाराज दिसत आहेत। वरून बॅटेज आहे का, बॅटची एज आहे, लेग बायस, येस ते कळवा, कारण भरपूर सारी पारितोषिकं देखील आहेत। तर 4 षटकांच्या अखेरीस 40 धावा आहेत। स्कोर वारंवार तुम्ही चिंता करू नका, स्कोर बरोबर चाललाय, फक्त डिले असेल थोडा लाईव्हला, क्रिक हिरोज डिले आहे, त्यामुळे स्कोर अपडेट व्हायला उशीर होतो, त्यामुळे कोणी वारंवार कॉल करू नका। चार षटकांच्या अखेरीस 40 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। हो रिवर्स शस्त्र बाहेर काढलं होतं, संपर्क नाहीये। अमोशिकी तोड्यांना आपण पाहत आहोत। मुख्य आयोजक स्टेप आउट करून केला, एक्झिक्यूट, लॉंग ऑनला फिल्डर, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये सेकंडचा कॉल आणि 2 मिळतील। सुपर रनिंग बिटवीन द विकेट, सुंदर क्रीडांगण, तितकीच दर्जेदार ही सकाळची पहिला दिवस या स्पर्धेचा बिगुल वाजते। डे नाईट फॉर्मॅट मध्ये तुम्हाला ही स्पर्धा देखील पाहायला मिळेल। पुन्हा एकदा ऑन साइड लेवल आहे, काउ कॉर्नर फेज मध्ये फिल्डर तिकडे तैनात आहेत, विथ ग्लेअर्स देखील सध्या तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला मिळतात। मयुरेशला आपण पाहतोय, बरेचसे नवोदित खेळाडू देखील यंदाच्या वर्षी तुम्हाला पाहायला मिळतील, कारण
एजन्सी अनंत प्रीमियर लीग असू दे किंवा या भागातील आपण पाहिलं टॉप प्रीमियर लीग असू दे. ओहो, स्क्वेअर ऑफ द विकेट, कव्हर पॉइंटच्या बाहेर, चौकार. गणपती सूर निरागस हो. हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडो हीच गणरायाला प्रार्थना करतो, साकडं मागतो. अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून ज्या राजानं स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्या राजा शिवछत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करतो. खेपट्टी समोर नतमस्तक होतो. त्या खेपट्टीला प्रणाम करतो जिने मला आणि माझ्या आवाजाला ओळख दिली. आणि मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण डोंबिवली आजच्या पहिल्या दिवसाची सुरुवात करतोय. एंड ऑफ द 5th ओव्हर, 49, 49 धावा धावफलकावरती आणि 50 धावांचं मापक असं लक्ष उभं केलंय. डाव संपला, पहिल्या डावा अखेरी झालं 49, 50चं टार्गेट. येस प्रतीक. वरद
चेक वन वायर वाला मोनिश चेक कर. Hello check. Hello check test. Hello check test. Hello check. Mic check. Hello check test. Hello check test. Hello check. Good morning. Hello check. चला ओपनिंग पेअर मैदानात आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला गणेश एका बाजूला शेखर धोत्रे. मोस्ट वेलकम ललित सिंग. आय थिंक सध्या मॅच नाहीये त्यांची ड्रेस कोड मध्ये दिसत नाहीये. गणेश शिंदे नॉन स्ट्रायकिंग इनवरती समोर शेखर धोत्रे बॉलिंग ट्रॅक वरती अमोल शिकीतोड्यांना आपण पाहतो पहिलाच बॉल. ओहो क्या बात है. कहीं पर निगाह है कहीं पर निशाना पण जो निशाणा तो थेट लागलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. खर तर खेळाचा कुठे होता बॉल गेला कुठे टीपीएल मध्ये एका संघामध्ये होते त्यामुळे मला तर वाटतं अमोल दादा डावपेच माहिती आहे तरी देखील 4 आला. आता कमबॅक करावा लागेल. बॅटल रंगते बघा शेखर धोत्रे अगेन्स्ट अमोल शिकीतोड्यांना आपण पाहतो. ओहो रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलं होतं. इट्स अ वाईट बॉल. गुड डिसिजन. राऊंड द लेग्स आला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर तुम्हाला जागा आहे. लेग स्टंपच्या बाहेर कोणती तुम्हाला जागा दिली जात नाही. अमोल पुन्हा गोलंदाजी मार्क वरती होता सज्ज. शेखर ओ गॅप मध्ये पॉइंट पलीकडे 4 धावा. क्या बात है. इन ऍक्शन आहेत रिदेश सिद्धेश टोन ट्विन्स ठाकूर ब्रदर्स इन ऍक्शन मध्ये आहेत. आय थिंक टीपीएल खेळले नाहीत पण 360 क्रिकेट खेळणार ते सांगतात. वेगवेगळ्या संघामध्ये दोघेही वेगवेगळ्या संघांमध्ये मला वाटलं एकत्रच जातील पण नाही. सगळ्या गोष्टी ते एकत्रच करतात. केस एकत्र कापतात. ते कपडे पण एकत्रच घेतात. फक्त ते पण एकत्र करू नका म्हणजे जाळ खेळणं. हो हो धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 9 वरती स्थगित आहे. पहिलं षटक सुरू आहे आणि 2 चौकार आल्यात. एक एक्स्ट्रा आली एक डॉट. या शरद नाना या आपण आमच्या शरद नाना बाने यांना विनंती असेल व्यासपीठावरती यायचं. हो हो समोर बॉलच बॅक पॉवर बॅक चौकार. शरद नाना या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर एक क्रीडांगण ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं होतकरू क्रिकेटपटू शरद नाना बाने यांचे ते शुभागमन झालंय. त्याचं स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. मोस्ट वेलकम. 13 धावा समोर अगदी स्ट्रेट बॅटने खेळला गेला फटका. आता विराजला थोडं आतच घेतलं. मिड ऑफला सांगितलं की आता कोणतीच चूक तुम्हाला करायची नाहीये. नेक्स्ट बॉल. हो स्विच हिट. फिल्डिंग एफर्ट चांगले. प्रयत्नांती परमेश्वर पण मार्क 100 आहेत. निकाल मात्र काही लागत नाही. हा देखील सीमा पलीकडे चेंडू 4 धावांसाठी. चांगला फटका आपण पाहतोय. यापूर्वी देखील रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. बॉलची मागणी केली जाते. बॉल कुठे प्रतीक स्वानी मला तर वाटतंय इन ऍक्शन आहेत की नाही हा प्रश्न पडलाय.
आहेत वाटतं. टी शर्ट आत घातले त्यांनी झिपरचा. कितवा सामना आहे यानंतर? लगेच थोडं वॉर्मअप करा तुम्ही. काय हात घडी घालून उभं राहू नका, वॉर्मअप करायला हवा. मॅचच्या पहिले प्रत्येकाला वॉर्मअप महत्वाचा आहे भरपूर. हो साईडला बॉटम हँडचा वापर. मिड विकेटला फिल्डर आहेत. रोनकला आपण तिकडे पाहतोय. रोनक TPL मध्ये कोचच्या भूमिकेमध्ये होते. पहिलं षटक संपन्न. महागडे षटक राहिलं 18चं. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्यात, एकही गडी बाद झाला नाहीये. टार्गेट 50 आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतो 18 धावा आलेल्या, त्यामुळे आता 24 चेंडू 32 ची गरज आहे. 8 धावा प्रति षटकामागे तुम्हाला सरासरीत मेंटेन ठेवायची आहे. फिल्डिंग मध्ये परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळेल. आउटफील्ड मध्ये 3 फिल्डर सहित आता मात्र मॅच आपण सुरुवात करतो. विराज आहे ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये. एक फिल्डर लॉंग ऑफला तुम्हाला पाहायला मिळतात. ऑफ साइड पॅक केली आहे. मोस्टली आपण पाहतो बॅटरसाठी ऑफ साइड पॅक करण्यात येते. शेखर धोत्रे सरांसाठी ऑफ साइड पॅक करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती विनायक कदम यांना आपण पाहणार आहोत. हो बराच बाहेर ऑफ स्टंपच्या दूर आहे. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धावेचा इशारा. रासाच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. विजन्स अनंतम स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित विजन्स अनंतम प्रीमियर लीग 2025. अवर टायटल स्पॉन्सर पेनेट्रॉन. त्यांचा आभार आहे. थोडी मिस्टेक झाली, बॉल मागे आलाय. रोनक धावतात. फुटबॉल आय थिंक रात्री खेळलेत की काय रोनक? बरीच प्रॅक्टिस झालेली दिसते फुटबॉलची, कारण पायाने अडवलं चेंडूला. गुड फिल्डिंग. तत्पूर्वी 3 धावा बघा कंप्लीट केल्यात. शेखर सर बघा 3 धावा वेगानं कंप्लीट करतात. क्या बात आहे. आणि यासाठी तर त्यांना ओपनिंगला पाठवलंय. मिडल वगैरे चांगला होतोय चेंडू त्यांच्या बॅटला. भरपूर प्रॅक्टिस केली की काय शेखर सर? पंच उभे राहून राहून प्रॅक्टिस देखील इतकी जोरदार केली आहे. बॅटचा मिडल होतोय बॉल. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. बराच का वाट पाहिल्यानंतर आता स्ट्रायकिंग इनवरती गणेशला आपण पाहणार आहोत. समोर खेळलाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मध्ये बॉल. एकच धाव. शिंदेला माहिती आहे समोर बॅट तळपली आता शेखर धोत्रे यांची देखील, त्यामुळे ते देखील सिंगल घेतात. स्ट्राईक वर त्यांना आणण्याचा प्रयत्न करतात. कंपल्सरी प्लेअर डगआउट मधून जर तुम्ही बाहेर आला तर पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. पुन्हा अनाउन्समेंट होणार नाही. थेट 2 रनची पॅनल्टी दिली जाईल. प्लेअर डगआउट मधून एक प्लेअर बाहेर असेल तर 2 रनची पॅनल्टी. 2 असतील तर 4, 4 असतील तर 8 आणि 11 आले तर 22 रनची पॅनल्टी देऊ मग आम्ही. बघा आपली स्पर्धा युट्यूब लाईव्ह आहे. आपण प्रोफेशनल क्रिकेट खेळतो. हे गल्ली गोळातले क्रिकेट नाहीये. प्लीज विनंती आहे. प्लेअर डगआउट मधून एक प्लेअर बाहेर आला की 2 रनची पेनल्टी. ऑनसाइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. सिंगलने धावसंख्या पुढे सध्या टोटल 26 वर. सकाळी आम्ही जेव्हा मॉर्निंग सेशनला येत होतो ग्राउंडवर, तिथे आमच्या बऱ्याचशा महिला क्रिकेट प्रॅक्टिस करत होत्या. त्यांची जोरदार प्रॅक्टिस सुरू आहे. रोनकला तिकडे जावं लागेल. त्यांची टीम असेल कदाचित. ते कोच आहेत. मॅच झाल्यावरती ते पुन्हा जॉईन होतील तिकडे. ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तिकडे आपण पाहतो. सिंगल कंप्लीट होईल. महिला कुठेच कमी नाही आहेत. काय खेळ आपण पाहिला महिलांचा. TPL असो किंवा RAPL असो गतवर्षी दर्जेदार. दिवसेंदिवस सगळ्या महिलांचा देखील खेळाचा दर्जा उंचावतानाच तुम्हाला पाहायला मिळेल. हो खेळना चाहते थे काशी में, गेंद गई वाशी में. 4. एकतीस झालं. 31 जावा. प्रतीक ते ऐकणार नाहीच कोणाचं. एक वेळेस ऋतिक असते त्यांनी ऐकलं असतं. ऑपरेटर येत आहेत. DJ शौर्य म्हटलं की सर्वात व्यस्त शेड्यूल त्यांचं असतं. आणि आय थिंक आज देखील जवळपास 3 ते 4 इव्हेंट ऑन आहेत. त्यामुळे ऋतिकला देखील वेळ नाही आहे. बाबा देखील आमचे व्यस्त आहेत. प्रतीक आलेले आहेत. मला वाटतं ते देखील दुपारमध्ये जातील.
इव्हेंट आहेत आज 4 इव्हेंट आहेत. ऋतिकने कालच कॉल केला होता, ड्राईव्ह केलाय, कव्हरला फिल्डर मिस्टेक, फंबल जर चाच पडतायत, सेकंडचा कॉल. रनिंग बिटवीन द विकेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कॉलिंग खूप महत्वाची आहे. 2 मिळाल्या, धावसंख्या 33 वरती 33. लेग स्टिक सोडून चाललाय, व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अवांतर धाव. यावेळेस देखील ड्राईव्ह केलाय, कव्हरला एक धाव. बघा सिंगलने धावफलक पुढे चाललं. दोघांनाही माहिती आहे आता टोटल भरपूर चांगली स्कोरबोर्ड वरती लागले. 16 बॉल 15 करायच्यात. रन ऑफ बॉल इक्वेशन आहे, बॉल जास्त आणि रन कमी असं समीकरण आहे. हॉसायला वाहण्याचा प्रयत्न होता, एक धाव मिळते. जितू पेडणेकर इन ऍक्शन कधी असतील, आय थिंक ड्रेस कोड मध्ये आले नाहीत, म्हणजे इव्हिनिंग सेशनला आहे की काय मॅच जितू पेडणेकर यांची. TPL मध्ये चांगले प्रदर्शन होतं. RAPL सर्वात जास्ती रन स्कोरिंग लिस्ट मध्ये पहिले प्रथम क्रमांकावरती ते विराजमान आहेत. प्रोफेशनल क्रिकेट मोठ्या प्रमाणावरती. नो बॉल, आता एक्झॅक्टली कळेल कसलं विकेटच्या बाहेर आहे का. बरोबर गांगुली, येस विकेटच्या बाहेर आहे. आपल्या फिल्डिंगच्या जोरावरती मुंबई, नवी मुंबई, मुंबई उपनगर या सर्व विभागांमध्ये नामांकित खेळाडू म्हणजे गँग. ओहो क्या बात है. शेन वॉन स्टाईल मध्ये लेग स्टिक वरती बॉल लागला, विकेटचं पतन. फलंदाज बाद, धक्का पहिला. गणेश सोडतो मैदान. यापूर्वी 37च होतं आम्ही सांगितलं, आता विकेट गेली त्यामुळे स्कोर वाढणार नाही. येस अमोल दादा, जेव्हा तुम्ही ग्रुप मीटिंग घेतात प्लीज विकेट वरती घेऊ नका. खेळपट्टी अतिक्रमण नियमानुसार 5 रनची पेनल्टी मिळेल. टॉस साठी इन्व्हाइट करेन अनंतम कोब्रास आणि जॅग्वार किंग्स. मनोज साळुंके नवीन फलंदाज. टॉस साठी इन्व्हाइट करतोय. चला कॅप्टन, इनिंग ब्रेक मध्ये प्लीज कंपल्सरी टॉस साठी येत चला मित्रांनो, नंतर मग तारांबळ उडते. कॉइन जितू आणतायत. समोर ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहेत लॉंग ऑफला. सिंगलने सध्या धावफलक पुढे चाललाय. एकेरी धावेला प्राधान्य आपण देतोय. येणारे चेंडू शिल्लक असतील ते आता 12 आणि 12 मध्ये 10 करायच्यात. शेखर सर मॅच फिनिश करायचे लवकर. बॉलिंग ट्रॅक मध्ये आता ज्ञानेश चव्हाण यांना आपण पाहणार. डॅनी रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलाय. थर्ड मॅन प्रत्येक वेळी नाही, रोज दिवाळी नसते ना. शेखर सर देखील असतात, वारंवार रिव्हर्स अस्त्र बाहेर काढतात बघा. अमोल दादांच्या विरुद्ध
बनी तो बनी वरना अब्दुल गनी असे फटके 2 आले होते. ओ हो वाव बॅट मिड विकेटच्या बाहेर 4. नवीन फलंदाज बॅट्समन नेम वाल असेल. स्वप्नील मांजरेकर नवीन फलंदाज मैदानामध्ये. वॉल आपण पाहतोय. फिल्डिंग थोडी बदलली जाते सध्या. प्लीज बाउंड्रीच्या आतमध्ये कोणी थांबू नका विनंती आहे. नेक्स्ट मॅच टॉस कंप्लीट. जॅग्वार किंग्स टॉस जिंकलेले आहेत. निर्णय बॅटिंगचा घेतला. प्रतीक शेट्टी इन ऍक्शन मध्ये ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर लेग मध्ये बॉल. सेकंडचा कॉल. थ्रो कुठे आलाय प्रतीक. कॉपीराईट लागेल इकडे. शंकर दादांचं नुकसान होईल. व्हॉल्यूम थोडं कमी ठेवा सॉंगचं. प्रतीक कॉपीराईट लागेल हो त्यांना. व्हाईट बॉल. कॉपीराईट लागेल. तू गाणी लावतोय. चेक करायचं. ऑडिओ वायर काढून चेक कर. या दरम्यान धावसंख्या आपण पाहिली तर एकंदरीत 49 49. आता उग्या एका धावेची गरज आहे. स्कोर इज इक्वल नाव. आणि यस रिजन्सी अनंत प्रीमियर लीग रिजन्सी अनंत स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित ही स्पर्धा. आणि पहिल्या सामन्यामध्ये मग आपण पाहतोय इथे विजय मिळवला. तब्बल 8 गडी राखून मात केली आहे लाइटनिंग टायगर्स वरती. बिग कॉंग्रॅच्युलेशन प्लेअर ऑफ द मॅच. 1 षटक 4 धावा 1 विकेट 15 बॉल मध्ये 30. 200चा स्ट्राइक रेट 6 चौकार. वन ऑफ द लेजेंड प्लेअर शेखर धोत्रे इज मॅन ऑफ द मॅच. चल नेक्स्ट मॅच स्टार्ट करा. लगेच मैदानाचा ताबा घ्या आपण. कुठे जॅग्वार किंग्स प्रतीक आणि येस अनंतम कोब्रास. आपण त्वरित क्षेत्र रक्षणासाठी उतरा. मित्रांनो मॅचेसचा शेड्यूल मोठा असतो. सर्वांना माहिती आहे. दरवर्षी आपण ही स्पर्धा कव्हर करतो. मॅचेसचा शेड्यूल मोठा असतो. पहिल्या मॅच पासून थोडं स्पीडअप करण्याचा प्रयत्न करा.